मुंबई महानगरपालिकेची काल मतदान प्रक्रिया पार पडली। त्यानंतर विविध प्रसार माध्यमावर एक्झिट पोल दाखवण्यात आलेला होता। गेल्या अनेक वर्षापासून पाहिली तर मुंबई जी आहे ते ठाकरे कुटुंबाच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती मराठीच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहायचं असेल तर ठाकरे बंधूंना साथ देणं अपेक्षित असल्याचं बोललं जात होतं, परंतु ठाकरे बंधूंच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने देखील हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। काल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। त्यानंतर विविध प्रसार माध्यमावर एक्झिट पोल दाखवण्यात आलेला आहे। तर काही एक्झिट पोल असे धक्कादायक जे आहेत ते की हा मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंना पराभवाला सामोरे जावं लागणार असल्याचं ह्या एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। क्रमांक 1 वर जर पाहिलं तर भाजप आहे। भाजपला जवळपास 100 ते 135 जागा मिळतील असे एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेला शिंदे गट जो आहे त्या शिंदे गटाला 25 ते 45 जागा मिळतील असं देखील ह्या एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला जर पाहिलं तर जवळपास 65 ते 75 जागा मिळतील असं देखील एक्झिट पोल मध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले राज ठाकरे यांच्या मनसेला जवळपास 5 ते 15 जागा मिळतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसकडे जर पाहिलं तर 10 ते 20 जागा असतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। एकूण जर आकडा पाहिला मुंबई महानगरपालिकेचा तर 227 जागा जे आहेत ते ह्या निवडणुकीसाठी असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जी आहेत ते भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं अनेक एक्झिट पोलवर सांगण्यात आल्यामुळे ठाकरे बंधूंना खरंच पराभवाला सामोरे जावं लागेल का असा देखील प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही अस्तित्वाची निवडणूक म्हणून ठाकरे बंधू जे आहेत ते परस्पराच्या विरोधात असताना एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेले। इतकंच नाही तर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। मराठी माणसाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंच्या ताब्यामध्ये द्या असं आव्हान देखील त्यांच्याकडून वेळोवेळी जाहीर सभेच्या माध्यमातून करण्यात येत होतं। तर दुसरीकडे पाहिलं तर विकासाचं व्हिजन घेऊन भाजप जे आहे ते या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। भाजपच्या साथीला महायुतीचा धर्म म्हणून शिंदे गट देखील असल्यामुळे कदाचित मुंबई महानगरपालिकेचा महापौर जो आहे तो महायुतीचा होणार असल्याचं ह्या एक्झिट पोल मधून सांगण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खरंच गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे बंधूंचा महापौर आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहण्यास मिळत होता, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा महायुतीचा महापौर होणार का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।